नमस्कार मित्रांनो, जसं आपण आधी बघितलं एस-एस-सी जी-डी याच्यासाठी तब्बल 40,000 जागांची व्हॅकन्सी आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्यात कोण ऍप्लिकेबल असणार, कोण बसतंय, कोण नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तो फॉर्म प्रॉपरली कसा भरायचा, चुका न होऊ देता फॉर्म कसा भरायचा. भले त्यांनी करेक्शन विंडो दिली असेल तरी पण चुका न होऊ देता प्रॉपरली फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती दिलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण सविस्तरमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरूया. फॉर्म कसा भरायचा चला तर मग बघूया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल पूर्ण माहिती मराठीमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ssc.nic.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जी ॲडव्हर्टाइजमेंट PDF जी डिस्क्रिप्शनमध्ये आपण ॲड केलेली आहे तिथून देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटला ओपन केल्यानंतर ती वेबसाईट काहीशी अशा प्रकारे दिसते. लक्षात घ्या, याच्या आधी कोणी जर एस-एस-सी जी-डी याच्यासाठी जर फॉर्म भरला असेल त्यांना माहिती आहे वेबसाईट वेगळ्या प्रकारची होती. ह्या नवीन वेबसाईटमध्ये डेव्हलपमेंट खूप छान दिलेलं आहे. याच्यामध्ये ऑप्शन खूप सुटेबल आहे. इन केस तुम्हाला जुन्या वेबसाईटनं जरी लॉग इन करायचं असेल तर वर लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिलेला आहे एस-एस-सी ओल्ड वेबसाईट म्हणून. त्याला जर क्लिक केलं ही लिंक तुम्हाला जुन्या फॉर्मॅटला घेऊन जाईल. जी काहीशा अशा प्रकारची वेबसाईट होती. तिथून देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु या वेबसाईटपेक्षा जी नवीन वेबसाईट आहे खरंच खूप बेटर आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. तर चला नवीन वेबसाईटमध्ये आपण बघूया. लॉग इन ऑर रजिस्टर हा एक ऑप्शन दिसेल. या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन, कॅन्डिडेट आणि ॲडमिन असे दोन ऑप्शन आहेत. जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर तुम्हाला नवीन रजिस्टर करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्या आधी एस-एस-सीचा जी-डीचा जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन आयडी आणि पासवर्डने लॉग इन करू शकता. चला तर मग जर नवीन आहेत तर आपण रजिस्टर करायची प्रोसेस जाणून घेऊया. याच्यासाठी रजिस्टर नाव या बटनाला तुम्ही क्लिक करायचं आहे. ज्याच्यामध्ये वन टाइम रजिस्ट्रेशन अशी एक विंडो येईल. त्याला तुम्ही कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणजे तुमचा प्रोफाईल बनवण्यासाठी पर्सनल डिटेल एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुमची माहिती भरायची आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला 4 वेगवेगळ्या स्टेप दिलेल्या आहेत. त्यातील आता पहिली स्टेप चालू आहे आपली पर्सनल डिटेल. ती भरल्यानंतर दुसरी स्टेप ओपन होईल ऑटोमॅटिक. त्यामुळे पहिल्या स्टेपला फॉर्म भरताना आपण लक्षात घ्या पहिला पॉईंट आहे तर आधार कार्डचा. येस आणि नो दोन ऑप्शन आहेत. शक्यतो येस करा, आधार कार्डनुसार डेटा घ्या. येस करून तुम्ही आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या प्रत्येक पॉईंटला तिथे व्हेरीफाय करण्यासाठी 2 वेळेस टाकण्याचा ऑप्शन आहे. लक्षात घ्या कुठल्याही पॉईंटला एस-एस-सी जी-डीच्या एस-एस-सी वाल्यांनी तुम्हाला प्रत्येक पॉईंट 2 वेळा टाकण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. पहिल्या ब्लॉकमध्ये तुम्ही आधार नंबर टाकला, दुसऱ्या ब्लॉकमध्ये पण सेम आधार नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय करण्यासाठी. जर तुमच्याकडे टाकण्यात चुकला तर तिचा डेटा मॅच होणार नाही. त्यामुळे ते परत टाका असं म्हणणार. त्यानुसार तुम्ही आधार नंबर 2 वेळा टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे कॅन्डिडेट नेम आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. म्हणजेच तुमच्या 10वीच्या मार्कशीट याच्यानुसार जे तुमचं नाव आहे प्रॉपरली घ्यायचं आहे. तुमचं सरनेम आधी असू द्यात किंवा फर्स्ट नेम आधी असू द्या. शक्यतो सरनेमच आधी असणार आहे. जसं आहे तसं मेन्शन करायचं आहे आणि सेम जसं बोललो तसं याचं पण व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे 2 वेळा टाकायचं आहे. खालील ब्लॉकमध्ये सेम नाव टायपिंग करायचं आहे. आणि ते सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं कॉपी पेस्ट होत नाही. म्हणजे Ctrl-C Ctrl-V तुम्ही वापरलं तर ॲप्लिकेबल नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला टायपिंग करणं गरजेचं आहे. इथं दोन्ही बॉक्समध्ये तुम्ही नाव टायपिंग करून झालंय 10वीच्या मार्कशीटनुसार. त्यानंतर खाली तुम्हाला 4 नंबर पॉईंट आहे हॅव यू एव्हर चेंज्ड अ नेम, म्हणजे तुम्ही नाव चेंज केलं आहे का. हा पॉईंट शक्यतो लेडीजसाठी असतो ज्यांचं लग्न झालेलं आहे. जेंट्स पण नाव चेंज करू शकतात असं काही नाही आहे. जेंट्सचं पण नाव म्हणजे मुलांचं पण नाव चेंज होऊ शकतं, मेल कॅन्डिडेट पण. त्या मॅक्झिमम लेडीजसाठी हा ऑप्शन जास्त वापरला जातो. तो नो बाय डिफॉल्ट नोला क्लिक असेलच. तुम्ही जर मेल असाल तर सोडून द्या, नोलाच राहू द्या. जर तुम्ही लेडीज असाल नाव चेंज केलं असेल तर येस करून नाव खाली टाका जे नाव नवीन असेल ते. त्याच्यानंतर जेंडर याच्यामध्ये मेल फिमेल तुमचा जो असेल 2 वेळेस सिलेक्ट करायचा आहे. 6वा पॉईंट आहे डेट ऑफ बर्थ, ज्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुम्ही कॅलेंडर ओपन करायचं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ते पण 2 वेळेस घ्यायचे आहे सेमच. 7 नंबर पॉईंट फादर नेम, ज्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल तसं टाकणं गरजेचं आहे. ते देखील 2 वेळा टाकायचं आहे. आणि 8 नंबर पॉईंट आहे मदर नेम, ते देखील 10वीच्या मार्कशीटवर तुमच्या उपलब्ध असेल. ते पण बघून तुम्ही आहे तसं टाईप करा. त्याच्यानंतर 9 नंबर पॉईंट आहे तुम्ही 10वीचं एज्युकेशन बोर्ड जे झालंय ते कुठून झालंय. आता महाराष्ट्रातलं तुम्ही असेल तर शक्यतो महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतं
किंवा सीबीएसई पॅटर्न, दोन्हीपैकी कुठलेही असू शकतं तुमचं. जे असेल ते ड्रॉपडाऊन बॉक्स सिलेक्ट करा. ते देखील 2 वेळा सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर देखील तुमचा 10वीचा जसा आहे तसा 2 वेळा टाकायचा आहे. आणि तुम्ही 10वी कधी पास झाला त्याचं वर्ष ड्रॉपडाऊन बॉक्स मधून वर्ष घ्या आणि हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन. लक्षात घ्या, कॉन्स्टेबल जीडी ही जी पोस्ट आहे फक्त 10वी वरून आहे. परंतु तुम्ही इथं तुमचं ग्रॅज्युएट जरी झाला असेल तर ग्रॅज्युएट ऑप्शन घेऊ शकता. म्हणजे तुमचं जे काही शिक्षण झाले 10वी पेक्षा जास्त, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. काही हरकत नाही. इथं तुम्ही कुठलंही तुमचं शिक्षण जे मॅक्झिमम असेल ते घेऊ शकता. परंतु हे पोस्ट 10वी वरून आहे, त्यामुळे कमीत कमी 10वी घेणं गरजेचं आहे. तुमचं शिक्षण जास्त असेल तर जास्त पण घेऊ शकता. त्यानुसार सिलेक्ट करा आणि ते सेम खाली 2 वेळेस व्हेरीफाय करा. ते झाल्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर आणि मेल आयडी हे 2 ऑप्शन फक्त तुम्हाला एकदा विचारले आहेत, ते डबल नाही विचारले, कारण ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ओटीपी येतो. जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर टाकता आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओटीपी या बटनाला क्लिक करता, तेव्हा तुमच्या मोबाईल एक ओटीपी येतो. आणि सेम तसंच मेल आयडी पण टाकून त्याच्यावर पण सेंड ओटीपीला क्लिक केलं तर त्याच्यावर पण ओटीपी येतो. मोबाईल आणि मेलचे दोन्हीचे ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जो मेलला आणि मोबाईलला आलाय तो ओटीपी टाकून घ्या आणि व्हेरीफाय करा. जेव्हा तिथं ग्रीन मार्कमध्ये व्हॅलिडेटेड म्हणून येईल म्हणजे तुमचा मेल आयडी मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. ते झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तुमचा डेटा सेव्ह झालेला आहे. पुढील विंडोला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो नंबर तुम्ही नोट डाऊन करा, लिहून घ्या किंवा त्याचा फोटो काढून घ्या आणि नेक्स्ट करा. आता पुढील विंडोला तुम्हाला लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल. तर त्या लॉग इन विंडोमध्ये तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तो टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आहे मोबाईलवर 6 अंकी नंबर येतो तुम्हाला पासवर्ड म्हणून, तो तिथं टाकायचा आहे. तो 6 अंकी नंबर टाकून कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला पासवर्ड कंपल्सरी पासवर्ड चेंजचं एक विंडो येते, ज्याच्यामध्ये ओल्ड पासवर्ड जो मोबाईलला आलेला आहे तुम्हाला 6 अंकी नंबर तो टाकायचा आहे. आणि न्यू पासवर्डमध्ये खाली क्रायटेरिया दिलेला आहे, अल्फाबेट, सिम्बॉल आणि नंबर अशा कॉम्बिनेशनमध्ये टाका म्हणून. त्यानुसार तुम्ही नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन असे 2 क्वेश्चन विचारले जातील, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्ही कुठलाही क्वेश्चन तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. जसं इथे क्वेश्चनची लिस्ट आहे त्यानुसार कुठलेही 2 क्वेश्चन घ्या, फर्स्ट आणि सेकंड, आणि त्याची आन्सर पण तुम्हाला जी लक्षात राहतील अशी नावं सेट करा. याचा अर्थ तुमचा इनकेस तुमचा पासवर्ड मिसिंग झाला तर पासवर्ड फॉरवर्ड करताना हे सिक्युरिटी क्वेश्चन विचारले जाणार त्यावेळेस, आणि त्याचा आन्सर तुम्हालाच माहित असणार, म्हणजे दुसरा कोणी मिसयूज करू शकत नाही पासवर्ड रिसेट करण्यासाठी. त्यामुळे हा ऑप्शन ठेवलेला आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे दोन्ही आन्सर सेट करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तुमचा पासवर्ड पण आता प्रॉपरली तयार झालेला आहे. परत तुम्हाला लॉग इन विंडोला माघारी घेऊन येईल. लॉग इन विंडोला नवीन पासवर्ड नाही लॉग इन करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तर तुमच्याकडे आहेच, पासवर्ड जो नवीन तुम्ही तयार केला तो टाका आणि लॉग इन करा. जर लॉग इन केलं तुम्ही कॅप्चा टाकून, लॉग इन केल्यानंतर पुढील विंडो काहीशा अशा प्रकारे येईल, ज्याच्यामध्ये ऍडिशनल डिटेल मध्ये पहिला पॉइंट आहे कॅटेगरी. याच्यामध्ये तुमची जी कास्ट असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहे 2 वेळेस, पहिल्यांदा आणि नंतर व्हेरीफाय सेम कॅटेगरी. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे नॅशनॅलिटी, तुम्ही भारताचे नागरिक आहात का बाहेर ते पण तुम्ही ड्रॉप डाऊन बॉक्स मधून सिलेक्ट करायचं आहे. 4 नंबर पुढील पॉइंट आहे व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स, म्हणजे तुमची जन्म खूण, तुम्हाला काय लागलेली खूण असेल किंवा तीळ असेल कुठं किंवा अजून काय कसली जन्म खूण असेल कोणती असू द्या तुम्ही मेन्शन करायचे आहे, जी व्हिजिबल पाहिजे, फक्त तुम्हाला सहज दिसली पाहिजे. त्यानंतर हँडिकॅप 5 नंबर पॉइंट हँडिकॅप आहे, PWBD म्हणजे हँडिकॅप. येस केलं तर हँडिकॅप कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे ते मेन्शन करावं लागेल. खाली त्याचे कोड दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही मेन्शन करा, नसेल तर नो करा, सोडून देते. 6 नंबर पॉइंट आहे परमनंट ऍड्रेस, तुम्ही तुमच्या आधार कार्ड नुसार ऍड्रेस टाकू शकता जो आहे तो. प्रॉपरली ऍड्रेस टाकून घ्या, त्याच्या खाली तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी 1 बाय 1 टाकून घ्या. आणि त्याच्या खाली पॉइंट आहे 7 नंबर, प्रेझेंट ऍड्रेस सेम आहे का परमनंट ऍड्रेस सोबत, म्हणजे वरील टाकलेला ऍड्रेस सेम तुम्हाला कॉपी करायचा असेल तर येस करा. येस केल्यानंतर तो ऍड्रेस आहे तसा वरील कॉपी पेस्ट होईल ऑटोमॅटिकली. जर नो असेल तर नो करा आणि चालूच ऍड्रेस तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. आता तुम्ही येस केलं तर पूर्ण ऍड्रेस आलेला आहे. सर्व ऍड्रेस व्यवस्थित बघून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनला क्लिक करा. या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढील विंडोला जाणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये 1 टाइम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जी काय माहिती सगळी भरली आहे ही तुम्हाला मान्य आहे का विचारलं जाईल. त्यामुळे आधी पूर्ण माहिती बघून घ्या. जर प्रॉपरली सगळी माहिती ओके असेल तुमच्या हिशोबाने
तर टिक मार्क करा आणि डिक्लेअर या बटनाला क्लिक करा. ते केल्यानंतर तुमचं प्रोफाईल प्रॉपरली रेडी झालेलं आहे. आता जसं आपण आधीच्या या SSC या वेबसाईटला प्रोफाईल तयार करत होतो, सेम आता फक्त नवीन फॉर्मॅटमध्ये प्रोफाईल तुमचा रेडी झालेला आहे. वरती तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल तुमच्या प्रोफाईलची. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, मेल ID, वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, ॲड्रेस, सगळी प्रोफाईलची वरती बेसिक माहिती दिली जाईल. त्या प्रोफाईलच्या खाली SSC GD याच्या आता जेवढ्या पोस्ट असेल ओपन त्याच्याबद्दल माहिती दिली जाईल. सध्या आता एकच पोस्ट आहे कॉन्स्टेबल, GD कॉन्स्टेबल, त्यामुळे त्याच पोस्टची माहिती आहे. आणि त्या माहितीमध्ये तुम्हाला ते ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आणि ऍप्लिकेशन एंड डेट हे दोन्ही मेन्शन आहे. आणि त्याखाली अप्लाय हे बटन आहे. अप्लाय बटनावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती दाखवली जाईल. ती माहिती प्रॉपरली वाचून घ्यायची आहे तुम्ही, कारण ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे प्रॉपरली. तिथं पण क्लिअरली मेन्शन आहे, रीड द नोटीस ऑफ एक्झामिनेशन केअरफुली. आणि असे भरपूर लाईन्स आहेत. फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट काय अपलोड करायचे, प्रॉपरली पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती बघून घ्या आणि फिल फॉर्म याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेलचा एक टॅब ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमची प्रोफाईलमध्ये जेवढी माहिती भरली सर्व माहिती दाखवली जाईल. पूर्ण माहिती बघून घ्या आणि नेक्स्ट बटनाला क्लिक करा. नेक्स्ट बटन क्लिक झाल्यानंतर पुढील विंडोमध्ये तुम्हाला एज्युकेशन डिटेल याच्यामध्ये तुमचं शिक्षण काय झालं हे विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी मॅट्रिक्युलेशन हे घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये आपण टाकल्याप्रमाणे 10वीची पूर्ण माहिती आहे. 10वीची माहिती आल्यानंतर तुम्हाला त्याला पर्सेंटेज किती होते तेवढं फक्त खालील पॉईंटमध्ये पर्सेंटेजच्या बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी एक नोट दिलेला आहे, जे कोणी कॅन्डिडेट 2020-21 मध्ये कोविडमध्ये पासआउट झालेले आहेत आणि त्यांचे जर मार्कशीटवर पर्सेंटेज जर मेन्शन नसेल तर त्यांनी NA असं मेन्शन करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. बाकी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पुढील विंडोला जाऊ शकता, ज्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही आहेत का, येस ऑर नो. तुम्ही असेल तर येस करा, नसेल तर नो करा. 22 नंबर पॉईंट आहे, वेदर सिकिंग एज रिलॅक्सेशन, म्हणजेच तुम्ही तुमच्या कास्टमधून फॉर्म जर भरला असेल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन हा ऑप्शन पाहिजे का. ते तुम्ही येस केलं तर कुठल्या कास्टमध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे हे खालील पॉईंटला मेन्शन करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढील 24 नंबर पॉईंटमध्ये तुम्हाला एक्झाम कुठे पाहिजे ह्याचे 3 ऑप्शन घ्यायचे आहेत, प्रिफरन्स 1, 2 आणि 3, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार जवळचा कुठला जिल्हा असेल किंवा एक्झाम सेंटर असेल ज्या जिल्ह्याचं तिथं घेऊ शकता तुम्ही. पुढील पॉईंटमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर एक्झाम ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते लँग्वेज घ्यायची आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता. ज्या माध्यमातून तुम्ही स्टडी केलेलं आहे ते सुटेबल माध्यम तुम्ही घेऊ शकता. ते लँग्वेज घेतल्यानंतर पुढील ऑप्शन आहे NCC सर्टिफिकेट. तुम्ही NCC होल्डर जर असेल तर तिथे येस करू शकता. त्याच्यानंतर गेम स्पोर्ट 27 नंबर पॉईंट आहे, गेम स्पोर्ट म्हणजे तुम्ही नॅशनल लेवल, स्टेट लेवल, जिल्हा पातळीवर तुम्ही कुठल्याही स्पोर्ट्समध्ये भाग घेतला असेल त्याचं सर्टिफिकेट असेल तर येस करा. नंतर 28 नंबर पॉईंट आहे डोमिशियल, म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र म्हणतो आपण. जे कोणत्या राज्यातलं ते राज्य सिलेक्ट करायचं आहे ते 2 वेळा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्याच्या रिस्पेक्टिव्ह जो जिल्हा असेल तो 29 नंबर पॉईंटमध्ये सेम जो तुमचा डोमिसाईल जिल्हा आहे तो सिलेक्ट करा आणि तोही 2 वेळेस करायचा आहे. ते झाल्यानंतर 30 नंबर पॉईंट आहे, तुम्ही मायग्रेट झाला आहात का, म्हणजेच तुम्ही डोमिसाईल जर तुमचं महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्रापासून तुम्ही शिफ्ट झाला आहेत का महाराष्ट्रामध्ये. येस असेल तर येस करा, खालील ऑप्शन ओपन होतील. जर तुम्ही नो केलं तर ऑप्शन ओपन होणार नाहीत खालील. त्याच्या पुढे पॉईंट आहे डायरेक्ट 33 नंबरचा पॉईंट, प्रेफरन्स ऑफ पोस्ट, म्हणजे तुम्हाला ज्या 8 पोस्ट आपण स्टार्टिंगला दाखवल्या होत्या त्या 8 पोस्टमधील तुमचा प्रेफरन्स काय असणार आहे, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही पहिल्यांदा प्राधान्य देत आहात त्यानुसार तुम्ही पोस्ट सिलेक्ट करायचे आहात. ते पोस्ट बघायच्या कसं, त्याखाली पोस्ट डिटेल म्हणून एक टॅब आहे, त्याला क्लिक केल्यानंतर असा एक त्याचा विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये सगळ्या पोस्टची नावं आणि त्याचा जो कोड असेल तो दिला असेल. त्या छोट्या विंडोमध्ये तुम्हाला त्या पोस्टच्या रिलेटेड जे कुठले तुमचे नंबर असतील अल्फाबेट, BSF, CISF, CRPF, SSB अशा सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला त्यांचे पोस्टचे कोड दिले असतील A पासून H पर्यंत. तुम्ही एका पेपरवर नोट डाऊन करायचे आहेत कुठल्या पोस्टला तुम्हाला आधी प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानुसार तुम्ही आधी प्रत्येक इनिशियल मेन्शन करून घ्यायचं आहे एका पेपरवर. ते झाल्यानंतर तुम्ही त्या बॉक्समध्ये प्रॉपरली सगळे इनिशियल भरायचे आहेत.
लक्षात घ्या इथे एकही बॉक्स तुम्ही रिकामा सोडून नाही चालणार, सर्व बॉक्स भरायचे आहेत. सर्व बॉक्स भरून झाल्यानंतर सेम कॉपी करायचे आहेत वरचे बॉक्स मधले अल्फाबेट खालच्या बॉक्स मध्ये आणि सर्व भरून प्रॉपरली माहिती चेक करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पुढील विंडो मध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर असे दोन ऑप्शन येणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या जर वेब कॅम असेल तर तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकता. जर नसेल आणि तुमच्यावर जर मोबाईल असेल तर मोबाईलने तुम्ही हा QR कोड समोरचा स्कॅन करून घ्या. त्याच्यातून प्ले स्टोअरला एक ॲप ओपन होईल, त्या ॲप थ्रू देखील तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता. तर तुमच्यावर वेबकॅम असेल तर वेबकॅमने फोटो अपलोड करा आणि खाली सिग्नेचर पण अपलोड करायचा ऑप्शन आहे. एका ब्लँक पेपरवर सिग्नेचर घ्या आणि त्यांनी जसं सांगितले 6 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर ह्या मेजरमेंटमध्ये सिग्नेचर तुमचं क्रॉप करून घ्या आणि ते इथं अपलोड करा. हे अपलोड झाल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो घेऊन झाल्यानंतर पुढील विंडोला तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट असं बटन क्लिक करा. या पुढील बटनामध्ये तुमचा फॉर्म जो भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू दाखवला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जी माहिती आहे ती सर्व माहिती तुम्ही प्रिव्ह्यू फॉर्म याच्यामध्ये बघून घ्या. एक नंबर पॉईंट पासून 30 नंबर पॉईंट पर्यंत जेवढी काही तुमची माहिती असेल सर्व बघून घ्या तुम्ही. ती बघून झाल्यानंतर तुम्हाला जर माहिती ओके असेल तर तुम्ही फायनल सबमिटला जाऊ शकता. जर प्रिव्ह्यू मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही बॅक घेऊ शकता. जर तुम्हाला जर ओके वाटत असेल पूर्ण फॉर्म भरलेला, जर पूर्ण फॉर्म भरलेला ओके असेल असे तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला पुढील विंडोला एक डिक्लेरेशन असा एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे ती मला मान्य आहे असे टिक मार्क असेल बॉक्स, तो बॉक्स टिक मार्क करा. खाली एक कॅप्चा आला असेल, कॅप्चा भरा आणि फायनल सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म प्रॉपरली सबमिट झाला आहे अशी एक विंडो येईल आणि तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून तुमचं जे फॉर्म असेल तो फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. तो फॉर्म जपून ठेवा. पुढील वर्षी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा एक्झाम सुरू होतील तेव्हा ॲडमिट कार्ड आणि हा फॉर्म दोन्ही लागणार आहे तुम्हाला एक्झामला. तोपर्यंत तुम्ही जपून ठेवा. आणि जर मधील गॅपमध्ये तुम्हाला जर काही डाऊट वाटेल, काही चुकलं असेल तुमचा डेटा वगैरे, तर तुम्हाला 5 नोव्हेंबर नंतर 2 दिवसाचा मुदत दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता जर काही चुकलं असेल तर. तर ही होती पूर्ण माहिती, ज्याच्या मार्फत घरी बसून फॉर्म प्रॉपरली भरू शकता. फक्त चुका होऊ देऊ नका, पूर्ण डेटा व्यवस्थित समजून घ्या. या फॉर्मच्या रिलेटेड तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करू शकता, मित्रांसोबत शेअर पण करू शकता. आणि तुम्ही अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.